हा काय झुंबर घातले, कपाळाला छानशी टिकली. टिकली. हा हं? हा ही दाढी. म्हणजे मी काहीच तुम्ही समजून घेतलं ना आता ते काय चाललंय. पण मग मला ही अपेक्षा नव्हती होतो ऐकून. काय गाईज तुम्ही याला किती रेट देता? तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है आदित्य गर्जे व्लॉग्स. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं खतरनाक असं चॅलेंज करणार आहेत का नाही, ते ड्रॉइंग चॅलेंज करणार आहेत. ते पण कुणासोबत तुम्हाला माहिती आहे का? आज आपल्यासोबत असे 2 मेंबर आहेत, त्यांच्यासोबत करणार आहेत आपण ड्रॉइंग चॅलेंज. म्हणजे आज अक्षरशः मम्मी काढणारे दादाचं चित्र, हे बघा असं तोंड काढणारे, असं काळं भंगार तोंड काढणारे की नाही, असं पेन्सिलने गिरायचं. ते लय खतरनाक चॅलेंज निघणार आहे. तुम्ही फक्त व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. त्यासाठी आपल्याला वही लागेल. आपल्याला तर तसा फुल स्केच पांढरा कागद पाहिजे होता, पण आता तो गावात अवेलेबल नाही दुकानात, त्याच्यामुळे मी आता गाईस दादाला खिलोना बनवला, गाईस पॅड आणि वही, पेन ऐक त्याच्यात नाही, पेन्सिल पेन दोन्ही पण आहे. ज्यांनी काढायचे मम्मी चित्र ते काढायचं आणि दादा चित्र काढायचे बरं का. ते खोडलं बरं नाहीये, एकदा काढलं का ती खोडायचं नसतं डबल. गाईची तसलं काहीच नाही. गाईच पहा, गाईच हे पाना वही काढायचंय चित्र. आणि ही वही गाईच माहिती 9वीची वही, 9वीची. तर गाईच हाती आगत राहा तुम्ही. हा बघा का स्केचिंग बघा का आता ड्रॉइंग. तुम्ही चेहरा नीट अॅनालाइज करा. आणि आता पलीकडून बस ना तू, चित्र बघ ना तू कसं निघत येतं. हे डोळे, हे डोळे गाईज, काही डोळे काढले. डोळे कशी दिसतात तुम्ही बघा बरं का मोबाईल मध्ये. बघा तोंड, एक तर जोकर, एक तर भूत. नाही अरे खरं शिम टू शिम बनले गाईज. तुम्हाला मी आज दाखवतो बरं का गाईज, म्हणजे दिसत तुम्हाला. या गाईज खरं एवढं झाड नाही मी. हो गाईज हे बघा, चपट तोंड आहे मुहार, तोंड तसं. दाढी. हा बघा गाईज ती दाढी. दाढी नाही यार मला ते. तुला दाढी नाही वय है ना. हाय गाईज दाढी, ह्या गाईज दाढी आहे याच. आणि आता बघा तर केस गाईज इतका फनी चॅलेंज जाणार नाही. आज मम्मीला काय ड्रॉइंग जमलेलं नाही काहीच नाही का. मम्मी तू शिक्षण किती झालेलं आहे मम्मी? खरं 7वी. खरं 7वी झालेले, म्हणजे 12वी. हा खरं 7वी गाईज. म्हणजे मम्मीला चित्र जमणार नाही बरं का. म्हणजे आपण तरी प्रयत्न करते मम्मी. कान, हे गाईज कान बघा. आणि तुम्ही रिअल मध्ये कान बघा. हे बघा अशी इथं केस, अशी इथं, आणि तुम्ही चित्रात कान ते बघा. काढ ना मिशा. हा आहेत का त्याला आहेत का नाही चेहऱ्याच आता. काय मस्करी लावले काय, खानदानी रे मिशा येता. हे दाढी, लोकांवर नाही बिना मिशाचा. हे केस. हा त्याला हात पाय काही पोट बीट मान बिन गळा. गाईज बघा बरं का आता. गाईज खरी माझ्या आता येणारी पोटात, आणि त्याला चौकोनी पोट काढणार मग मी माझा अंदाज, आणि तसंच काढणार बरं का. तुम्ही बघत राहा माणसाचं पोट कसं असताना. आता हे पोट बघा, हे बघा हात झाले. हात किती बोट आहे तो? 2 आणि 2 4च बोट आहे. 5 येत गाईज. एक मिनिट. आता काढले पहिली का अजून चेहरे तिथं नाही. 1 2 3 4 5 बघ गाईज. खोडाखोड झाली की नाही झाली. आता काढ. हेव गाळा आहे बरं का गाईज, शेव गाळा आहे हेव. आता खाली काय चाललंय ते पोट चालले गाईज. बघा त्याचं पोट कसं खेळ का. ते आतल्या आतडी इथं, हे आतडी गाईज. गाईज ड्रॉइंग काढायची नाही, त्याच्यामुळे माणसाचा आपल्याला कशी एखाद्या वस्तूची काढायची म्हणलं ती वस्तू पुढे मांडावं लागते ना, समोर उभा करावं लागते, नाही तर ती बसावं लागते ना. ते बघा मम्मी ड्रॉइंग काढते. आणि हे बघा
आणि याचं लक्ष मोबाईल मध्ये. गाईज पाय तुम 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 चाललेला आहे तो इकडं. कुठं चाललाय? इकडं चाललाय. त्याच्या पोटात काही तार आहेत का काय? ते पोट समजा शर्टावरली डिझाईन आहे ती. मी तुला थांब तू डिझाईन थांब. मग एक पाय म्हशीच्या हातीच्या पायाने एक पाय मुंग्याच्या पायाने केलाय. ह्या शर्टाची बटन हम्म इथपर्यंत पॅन्ट. म्हणजे खाली हा पॅन्ट आहे काय? हा बुरमुडा घातलाय त्याने. तू ह्यो पाय बघणार रो. ह्यो काय पाय आहे का? गाईज ह्यो पाय गाईज ह्यो पाय बघा आणि ह्यो पाय बघा बरं का. पायात डिफरन्स बघा. हे चित्रात तुम्ही असं बघा आणि रिअल मध्ये किती छान आलाय दादा. गुड बॉय. गाईज आणि तिथं खाली मोह काढ बरं. हां काढ. गाईज दादाची इतकं भारी काढलंय. किती भारी काढले दादा चित्र. आता माझं चित्र काढायला बरं का. ह्या का मी तर समोरच बसलेले ना. माझं बघा कसं द्यायचं हे बघा बरं का. आता नाक. तर काहीच मला माहिती माझेच सगळे चित्राची वाट लावून टाकणार आहे मम्मी. कारण की मला माहिती अयो तोंड. तोंड कान. बघितलं काहीच. आणि आता तुम्हाला दाखवतो बरं का. का हे काय आहे नेमकी दादा. तो भाग सरळ पाडलाय. दाद्याचा वाकडा पाडला होता. ह्यो बांग मग असा असतोय गाईच. मी अशी माग घेतो आणि इकडून अशी टाकतो. हे अशी मम्मीने कसं केलाय. ही अर्धी इकडे टाकली तर अर्धी इकडे टाकली तर. गाईज मग हात बघा इथून तितका लांबट आहे बरं का. इतका लांबट हात आहे. हे गाईज मोबाईलच्या ह्याच्यात बसा ना. इथं केवढूस आहे हे बघा. इथून एवढूसच एक कांड बरंच आहे एवढूसच. हा मग पोट तरी काढले पण जाऊ दे. इथं थोडं मी कमरात वाकलेलो आहे गाईज. अलीकडल्या कमरा मा पाण्यात हांडा चालला. आता वाकून चाललोय मी. हे बघा कान मग अशी वर येतो काय. वर कुठं येतो तुम्हाला कानात झुंबर घातले तो यार. गाईस आता सरासरी तर माझ्या पोरगी बनायचं चाललंय. हा काय झुंबर घातले. कपाळाला छानशी टिकली. टिकली. हा हा ही दाढी. पुढे झाली तुम्ही का? म्हणजे मी आता मग गाईस तुम्ही समजून घेतलं ना आता ते काय चाललंय. टिकली ती दाढी ती सगळं समजून शर्टाच्या घ्या. बाया. हा बघा असं एकच गडी असतो. कोणचं छान वाटतं हे बघायचं आता. थोडं गिरव ना. नाही ते नाही पेन्सिलचं नाही होत. अरे थोडं म्हणजे गिरव म्हणजे कसं दिसन बराबर. गाईज नावं टाकलेत बरं का. पण त्या पलीकडल्या चित्रावर गिरव. ती कर की आदित्य. ती आदित्य. मग ते तसं कसं करता येईल. इकडे जातो. मला दिसा नाही र कच झालंय. गाईज काय लावलंय. ओम आदित्य. ओम म्हणजे त्याचं नाव ओंकार आहे पण तिथं ओम लिहिलंय. हा गिरव तसं बघा आता. गिरव गिरव. अरे मला दिसा ना. जाती बघ काहीच त्याचे पाय. असं असते ड्रॉइंग चॅलेंज. इतकं खतरनाक मी माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं बघितलं. आज तर बघितलं ना. तितकं आता बघितोय. याच तोंड काही याच तोंड आणि तू काही आणि आता तुम्ही असे रील मध्ये बघितलं आणि आता रियालिटी मध्ये बघा. रिअल वर्सेस रील. कपाळवरली फोडी फोडलीस का नेमकं काय झालं. आणि ती रील. अरे गाईज तुम्हाला एवढं समजून घेतलं असेल की मम्मीची ड्रॉइंग किती खतरनाक आहे. 7वी शिकलेली मम्मी. पण मग मला ही अपेक्षा नव्हती होतो ऐकून. गाईज तुम्ही याला किती रेट देतात. रेटिंग जर आपण ठरवलं की 10 पैकी किती तुम्ही केलं. 10 पैकी 10. 10 पैकी 10. झोपा झाला. आपला अंग घेऊन झोपा.
गाईज आपला हाती बरोबर तुम्ही याला 10 पैकी 10 लागत नाही. याला 10 पैकी 0.1 शम दादा दिसतोय 0. आणि शम तू दिसतोस. लय मिनिट रे 0 बी त्याला. गाईज 0 जास्त होईल का कमी होईल? मला जास्तच वाटतंय. तुला काय वाटतंय? 10 पैकी 10. 10 पैकी 10 10 पैकी 10 देण्याजोगत हाय गाईज. काय याच्यात किती मार्क द्यायचे? 10 पैकी 10 तर माझ्याने तर भेटतच नाहीत गाईज. तुमच्या 10 पैकी 10 भेटणार. कसं काय भेटणार? बघ काहीच उद्याच्याला. नाही. तुम्ही रिअल मध्ये बघा कसे फेस. उद्या बघ. हे बघा हे गाईज. कोणचं आवडलं हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हा गाईज रूम आवडला का तुम्ही आधी आवडला? हा दोघांपैकी कोणतं चित्राचं आवडलंय ना ते माझा मला एक पाय नक्की काढलाय हातीवर एक पाय काढला मुंगीवर काय आवडायचा. सांगा. या गाईज आधीला दाढ्या काढून कानात बाई कानात हे घातलं. टिकली लावली वरून टिकली लावली. मग आता तू आधी समजायचं का आधी समजायचं का काय समजायचं. आदिती जाऊ द्या गाईज. तुम्हाला मम्मीची ड्रॉइंग कशी वाटली ती comment मध्ये नक्की सांगा गाईज. हे बघा आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघ गाईज ड्रॉइंग कशी आहे फायनल रिझल्ट गाईज दादाचा आणि माझ्या ड्रॉइंगचा. किती खतरनाक काढलंय हे बघा. मम्मीने काढलंय चित्र. पण वरून म्हणते 10 पैकी 10 मार्क यायला भेटते ना. माझ्यानेत नाही. तुम्हीच कमेंट मध्ये नक्की सांगा किती मार्क भेटते नंतर.